मित्रांनो, काल बाजार पडला होता, परंतु बाजार आज सावरलेला आहे. बघू शकता 234 अंकाची वाढ आहे सेन्सेक्समध्ये. निफ्टी 50मध्ये 91 अंकाची वाढ आहे. निफ्टी बँक 280 अंकानं वाढलेला आहे. निफ्टी मिड कॅप 100 सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा हा जास्त वाढलेला आहे. बघू शकता 502 अंकाची वाढ आहे, 0.89%. निफ्टी 50 हा 0.30% वाढलेला आहे. म्हणजे काल जसे स्मॉल कॅप आणि मिड कॅप जास्त पडले होते, परंतु आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे जास्त वाढलेले आहेत. स्मॉल कॅपही बघू शकता 1.35% स्मॉल कॅपमध्ये वाढ आहे. 248 अंकाची वाढ निफ्टी स्मॉल कॅप 100मध्ये झालेली आहे. त्यामुळे मार्केट पडलं म्हणून घाबरून जायची गरज नाही. आपण ज्या कंपन्या घेतलेल्या आहेत त्या कंपन्याच्या प्रॉफिटमध्ये किंवा त्या कंपन्याच्या मॅनेजमेंटमध्ये काहीही गडबड झालेली नाही. त्या कंपन्यामध्ये काही घोळ नाही. बाहेरच्या कारणामुळे जर मार्केट पडलं असेल आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा चांगल्या फंडामेंटल असलेल्या कंपन्या जर आपण घेतल्या असतील तर ती संधी आहे आपल्या कंपन्याचे शेअर पुन्हा ॲड करण्याची. आणि जर आपल्याकडे पैसे नसतील तर मार्केट पुन्हा वर जाणार आहे. घाबरून आपले पैसे चालले म्हणून ते शेअर विकणं हे चुकीचं आहे. म्हणून मी काल सांगितलं होतं की आपली होल्डिंग कॅपॅसिटी वाढवा. चांगल्या कंपन्या आहेत, कोणतीही कंपनी रॉकेटसारखी वर जाणार नाही. त्यामुळं कंपन्या चांगल्या आहेत, ज्यांनी हजारो % रिटर्न बनवून दिलेले आहेत, ज्यांनी करोडो रुपये बनवून दिलेले आहेत, अशाही कंपन्याचे चार्ट जाऊन बघा. तेही चार्ट 50-50, 60-60, 70-70% खाली पडलेले आहेत. 3-3, 4-4 वर्ष अशाही कंपन्या चाललेल्या नाहीत, परंतु त्यांनी रिटर्न बनवून दिले. आणि रिटर्न कुणाला मिळाले? हे रिटर्न कुणाला मिळाले? जे त्या कंपनीमध्ये टिकून राहिले. म्हणून मी सांगत असतो की चांगल्या कंपन्या आपण घेतलेल्या आहेत, घाबरून जायची गरज नाही. पैसे असतील तर ॲड करा, नाहीतर आरामशीर बसून राहा. आपला पैसा 100% बनणार आहे. चला बघूया भारतीय शेअर बाजार. सोमवारच्या प्रचंड घसरणीनंतर आज 7 जानेवारीला पुनरागमन केले. सेन्सेक्स 234 अंकांनी वाढून बंद झाला, तर निफ्टीने 23,700चा टप्पा पार केला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे 2.8 लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. आजच्या व्यवहारादरम्यान धातू, ऊर्जा आणि तेल आणि वायू समभागामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आलेली आहे. निफ्टीचा चार्ट जर बघितला तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. इथं जसं निफ्टी खाली येत होता, इथंही खाली येत होता, पण सपोर्ट जवळ आला की निफ्टी थांबतो, हे लक्षात घ्या. म्हणजे सपोर्ट जवळ आल्यानंतर निफ्टी जसा थांबलेला इथं दिसतोय आपल्याला आणि तो हळूहळू वरवरच जात आहे. याचाच अर्थ हा की सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे काम करत असतात. भले ब्रेकडाऊन होईल, भले ब्रेकआउट होईल, परंतु हे काम करतात हे लक्षात घ्या. म्हणून कधी सपोर्ट जवळ खरेदी करा. ब्रेकडाऊन झालं, पुन्हा खाली आलं तर दुसरा सपोर्ट आहे तिथं ध्यानात ठेवा. अशी 4-5 आपल्या खरेदीचे भाग करा आणि आपले शेअर वाढवा. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट भेटू शकते. तर निफ्टीचा आपण जर विचार केला तर बघू शकता निफ्टी आज सपोर्टच्या म्हणजे रेजिस्टन्स, हा सपोर्ट होता तो रेजिस्टन्स झाला, त्याच्यावर गेला होता, परंतु सेलर्स हावी झाले. म्हणजे विक्रीचा मारा जास्त झाल्यामुळं पुन्हा तो खाली येऊन बंद झालेला आहे. आता उद्या बघू काय होईल तर, परंतु एकंदरीत जर पाहिलं तर याला वरच जाणं आहे. पुढं बघूया. इंडो फार्म उपकरणे हा IPO आज लिस्ट झालेला आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. ट्रॅक्टर आणि क्रेन उत्पादक कंपनीचे शेअर्स फक्त 20% प्रीमियमवर लिस्ट झालेले आहेत. इथं बघू शकता 20%वर लिस्ट झाल्यावर 26.83% हे क्लोज झालेले आहेत. आणि ह्याचा GMP ज्यावेळेस होता क्लोजिंगला, आपण ज्यावेळेस IPO क्लोज झाला त्यावेळेस ह्याचा GMP जवळपास 44% होता आणि 20%वर लिस्ट झाला, म्हणजे 25% कमीनं हा IPO लिस्ट झालेला आहे. त्याच्यानंतर अजून एक IPO होता टेक्निकेम ऑर्गॅनिक्स. हा IPO 4%च्या नाममात्र प्रीमियमवर सूचीबद्ध झाला, नंतर अप्पर सर्किट लागलं. इथं बघू शकता 9.29% लिस्टिंग गेन भेटलेला आहे. हा IPO फक्त 4%नं ओपन झालेला आहे. आणि आपण ज्यावेळेस म्हणजे हा IPOची क्लोजिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस ह्या IPOचा GMP होता 30%च्या आसपास, तर तिथंही 25%नं कमी होऊन हा IPO जवळपास 4-5%च्या आसपास ओपन झालेला आहे. म्हणून GMP हा 50%च्या आसपास असेल तर भरलं तर आपलं नुकसान होणार नाही, आपण नुकसानीपासून वाचू शकतो. म्हणून मी सांगत असतो की 50%, 45% असेल तर आपण IPO भरायला पाहिजे. त्याच्या खाली जर 30% 20% मिळत असेल तर IPO भरायला नाही पाहिजे, कारण तो मायनसमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते.
आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत, एक मेसेज होता, कमेंट होती की बॉस सोना BLW यांना सांगा, सोना कॉम्सला. तर 585 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. ऑटो कंपोनंट बनवणाऱ्या कंपन्याच आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 585 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग झालेली आहे. मार्केट कॅप 36,383 करोडचा असलेलं बघायला मिळते. PE 63चा आहे. ROC 24, ROE 20.9 म्हणजे जवळपास 21, फेस व्हॅल्यू 10 आहे. 21.7ची प्रॉफिट ग्रोथ, 28%ची प्रमोटर होल्डिंग आहे. इथं जर पाहिलं तर प्रॉफिट वाढत आहेत असं EPS वरून दिसत आहे. कारण EPS वाढत आहेत म्हणजे काय होते की प्रॉफिट वाढत आहेत. हे EPS आहेत, हे वाढत आहेत. मीडियन PE जवळ कंपनी ट्रेड करत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती कंपनी खरेदी करायची? जी कंपनी मीडियन PE जवळ भेटते ती कंपनी महाग नाही. कारण कंपनी जशी चालत आहे त्याचा मीडियन जर PE काढला तर तो मीडियन PEच्या जवळ कंपनी भेटते म्हणजे कंपनी महाग नाही. आणि मीडियन PEच्या खाली भेटत असेल तर कंपनी स्वस्त आहे, हे लक्षात घ्या. आणि अशा कंपन्या जर आपण पोर्टफोलिओमध्ये घेतल्या असेल तर घाबरायची गरजच नाही. ह्या कंपन्या आपल्याला 100% रिटर्न देणार आहेत. ज्याचे प्रॉफिट वाढत आहेत, ज्याचे EPS हे वाढत आहेत, बघू शकता प्रॉफिट वाढत आहेत, त्या कंपन्यामध्ये घाबरायची गरजच नाही. मार्केट इतर कारणामुळे जर पडत असेल तर पैसा असेल तर अशा कंपन्यामध्ये पैसा लावला पाहिजे. ही कंपनी बघू शकता इथं. त्याचबरोबर जवळपास डेप्ट फ्री आहे म्हणजे कर्जमुक्त आहे. हिचे सेल्स जर बघितले आपण तर मार्च 2018 पासूनचे 612 करोडचे सेल्स आहेत. ते 3,479 करोडपर्यंत आलेत. 78 करोडचं प्रॉफिट 567 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला इथं दोन्ही चांगले पाहायला मिळतात. डबल डिजिट आहेत, चांगले आहेत. आणि इथंही गुंतवणूकदाराला पैसा बनेल जो की बनला नाही. 3 वर्षात -7% आणि चालू वर्षामध्ये -8%चा CAGR ह्या कंपनीनं बनवलेला आहे. रिझर्व्ह बघू शकता 4,609 करोडचं रिझर्व्ह आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 202 करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे जवळपास कंपनी कर्जमुक्त आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न दाखवतो तुम्हाला. इथं 28%ची प्रमोटर आहे. इथं 8%, जवळपास 8.80%. जून 22ला FII होते ते 33%वर आलेले आहेत. कारण प्रमोटर 53%हून 33हून 29 झालेत. म्हणजे प्रमोटरकडून FIIनं चांगला माल घेतलेला आहे. 16.12% DI होते ते 30%वर आलेत. म्हणजे या दोघांनी घेतला आहे. त्याचबरोबर पब्लिक 7.90 होती, 7.44 झाली. म्हणजे यांनी घेतलेलं नाही. मध्ये तो पब्लिक बघू शकता इथं 10.35, 11 तिथपर्यंत गेली होती. परंतु पब्लिककडूनही या दोघांनी माल घेतलेला आहे. चार्ट बघितला तर इथं कंपनी लिस्ट झालेली आहे. इथं तोच सपोर्ट घेतला आहे. सपोर्टच्या जवळ मिळत आहे. कोणतीही कंपनी सपोर्ट जवळ भेटत असेल तर बिनधास्त त्या अशा कंपन्या ह्या खरेदी केल्या पाहिजेत. भलेही हा सपोर्ट ब्रेक करून कंपनी खाली येईल तरीही आपण दुसरा सपोर्ट त्याच्यानंतर पाहायला पाहिजे की कंपनी दुसरा सपोर्ट कोणता देईल. तर दुसऱ्या सपोर्टवर आपण त्या कंपनीचं लक्ष ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या सपोर्टवर पुन्हा खरेदीची संधी पाहिली पाहिजे. हा सपोर्ट आहे 550चा, दुसरा सपोर्ट आहे 480चा. म्हणजे 60-70 रुपये पुन्हा तिथून खाली आली तर आपण खरेदी करायला पाहिजे. असं नाही की 550हून 540ला आली पुन्हा घ्या, 530ला आली पुन्हा घ्या, असं नाही. 550ला एकदा खरेदी करा, त्याच्यानंतर खाली आली तो ती 480ला येईपर्यंत थांबा. 480च्या जवळ 85-90च्या आसपास तुम्ही पुन्हा दुसरी ऑर्डर टाकू शकता. अशी खरेदी करा तर आपला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर युनोमिंडा ही पण एक चांगली कंपनी आहे. बघू शकता 1059 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. आज फ्लॅट क्लोजिंग हिची पण पाहायला मिळते. 60,000 करोडचं मार्केट कॅप आहे युनोमिंडाचं. PE जर पाहिला तर 67चा, ROC 19.9, ROE 18.9, फेस व्हॅल्यू 2ची, 21.5ची प्रॉफिट ग्रोथ आणि 68.8ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS पाहिले तर हिचेही EPS बघू शकता. म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे. EPS वाढत आहेत. मीडियन PEच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. इथं बघू शकता मीडियन PE आहे. तिथंच कंपनी जवळपास ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते. हिचे सेल्स बघितले तर 1340 करोडचे सेल्स आहेत मार्च 2013ला. ते 15,380 करोडपर्यंत आलेत आणि 28 करोडचं प्रॉफिट 984 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट या कंपनीचा आपल्याला इथं डबल डिजिट आहेच पण चांगलं पाहायला मिळतंय. आणि गुंतवणूकदारालाही पैसा बघू शकता 10 वर्षात 50%चा CAGR आहे. म्हणजे किती पैसे कंपनीनं बनवलेत. जो माणूस अशा कंपन्यामध्ये टिकून राहतो, 10 वर्ष ज्यांनी काय डोळे झाकून बसून राहिला त्याचा पैसा बनलेला आहे. म्हणून टिकून राहणं हे फार महत्त्वाचं आहे चांगल्या कंपनीमध्ये. 5 वर्षामध्ये 41%चा CAGR, 3 वर्षात 20%चा आणि चालू वर्षामध्ये 50%चा CAGR ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे. रिझर्व्ह जर बघितलं तर 5,211 करोडचं रिझर्व्ह आहे आणि 2,133 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. इथं बघू शकता
शेअर होल्डिंग पॅटर्न इथं पुन्हा एकदा दाखवतो ह्याचा. प्रमोटर जो आहे 67% प्रमोटर होता, 67.41, 68.75 झाले. FII 9.6 होता, 9.71 झाला आहे. आणि DII 13.80 होता, 15.25 झालेला आहे. पब्लिक 9.73 होती, 6.30 झाली. म्हणजे पब्लिक कमी झाली, बाकीच्याने थोडं थोडं घेतलेलं आहे. चार्ट बघू शकता, इनोमिटाचा एकदम चांगला चार्ट आहे. इथं ब्रेकआउट होऊन वर कंपनी गेली आणि तो सपोर्ट घेत कंपनी वर चालली. तुम्ही बघू शकता काल एवढं मार्केट पडलं, इथं आपल्याला कुठेही तसं पडलेलं दिसत नाही. म्हणजे कंपनी का एवढं पडूनही काल पडलेली नाही. यावरून कंपनीची ताकद आपल्याला लक्षात आली पाहिजे. कंपनी 1059 वर सध्या चालू आहे. सपोर्ट जवळ येण्याच्या आधीच कंपनी वरच थांबलेली आहे, हे पण लक्षात घ्या. तर कंपनी चांगली आहे, ही पण पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी आहे. त्याच्यानंतर आस्क ऑटोमोटिव्ह 478 वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि आज 1.52% वाढलेली तुम्ही इथं बघू शकता. हिचं मार्केट कॅप कमी आहे, बघू शकता 9,400 करोडचं मार्केट कॅप आहे. 42 चा PE पाहायला मिळतोय. ROC 24.2, ROE 23.8, फेस व्हॅल्यू 2ची, 73.6 ची प्रॉफिट ग्रोथ आणि 79% प्रमोटर होल्डिंग आहे. प्रमोटरला ते 75 करावं लागेल. इथं जर पाहिलं तर मिडियन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. सेल्स बघितले तर मार्च 2019 पासूनचे 1785 करोडचे सेल्स आहेत, ते 3380 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट बघू शकता 114 करोडचं 222 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे, कंपनीचं मार्च 2022ला 83 करोडचा प्रॉफिट होतं. त्याच्या आधी 106, त्याच्या आधी 107, 114, म्हणजे प्रॉफिट हे इथून इथपर्यंत हे कमी झालं होतं. परंतु तिथून पुढं 83, 123, 174, 222 हे प्रॉफिट वाढत गेलेलं आहे. तर ते आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळते. इथं जर बघितलं तर 5 वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ 10%ची आहे, सेल्स ग्रोथ 11%ची आहे. परंतु त्याच्यानंतर 3 वर्षात 25, 3 वर्षात 23, म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट चांगलं जनरेट केलं. हे वरही आपण पाहिलं आणि इथंही आपल्याला दिसतंय. म्हणून इथं आपल्याला गुंतवणूकदाराला पैसा बनवून देणार आहे कंपनी. चालू वर्षामध्ये 68%चं CAGR या कंपनीनं बनवून दिलेलं आहे. रिझर्व्ह बघितलं तर 881 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 400 करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते. शेअर होल्डिंग पॅटर्न इथं पण बघा, इथं जर आपल्याला पाहिलं तर 85%चं प्रमोटर कमी करून 78.95 आलंय. अजूनही त्यांना जवळपास 4% कमी करणं आहे. कोण घेतला? 4.92 FII होती, 9.16 झाली म्हणजे त्यांनी घेतलेला आहे. DII 3.83 होती, 4.51 झाली, त्यांनी घेतलेला आहे. पब्लिक 6.25 होती, 7.38 झालेली, पब्लिक नाही थोडा घेतलेला आहे. तर या तिघांनी थोडा माल हे प्रमोटरकडून खरेदी केलेला आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट कुठेही खाली यायला तयार नाही. इथं लिस्ट झाली होती, त्याच्यानंतर थोडासा खाली आला, परंतु आता सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली आहे. प्रमोटरनं आपली होल्डिंग विकली तरीही तुम्हाला इथं चार्टमध्ये कुठंही शेअर खाली पडलेला दिसत नाही. प्रमोटरनं होल्डिंग विकून सुद्धा, म्हणजे कंपनीची ताकद आपल्याला त्याच्यावरून दिसते. तर कंपनी सध्या तर कोणताही डिस्काउंट नाही, एकदम ऑल टाईम हायच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. परंतु सपोर्टही तिथंच आहे, हे लक्षात घ्या. तर कंपनी चांगली आहे, ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. त्याच्यानंतर अजून एक कंपनी मदरसन सुमी, EVचं क्षेत्र पुढं वाढणार आहे, त्याच्यासाठी ही वायरिंग असलेली ही कंपनी आहे आणि हिचा सेल पुढं वाढणार आहे, त्यामुळे प्रॉफिटही वाढणार आहे. ₹57.80 कंपनी ट्रेड करत आहे. आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग या कंपनीचे आहे आणि 40% मार्केट शेअर ह्या कंपनीकडे आहे पूर्ण आपल्या भारतामधला. त्यामुळं लीडर कंपनी असलेली इथं बघू शकता, मार्केट लीडर असलेली ही कंपनी आहे. त्यामुळं घाबरण्याची गरज नाही, कंपनी चांगली आहे. 25,500 करोडचं मार्केट कॅप आहे. PE 38चा आहे, ROC 48, ROE 42 दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 1ची आहे, 26.1ची प्रॉफिट ग्रोथ आणि 61.7ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS जर पाहिले तर EPS हळूहळू वाढतच आहेत, बघू शकता. आणि मिडियन PE इथं राहिला वर आणि बरीच खाली कंपनी आपल्याला इथं भेटत आहे. मिडियन PE जर पाहिला तर 52.2चा मिडियन PE आहे आणि कंपनी 40च्या खाली ट्रेड करत असलेली इथं तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर कंपनीनं कर्जही कमी केलेलं आपल्याला इथं बघायला मिळते. सेल्स बघा, मदरसन सुमी वायरिंगचे 3,938 करोडचे सेल्स आहेत मार्च 2021ला, ते 8,858 करोडपर्यंत आलेत. प्रॉफिटही बघू शकता 396, 411, 487, 638, 660, म्हणजे प्रॉफिटही सतत वाढत आहे. सेल्स आणि प्रॉफिट इथं पाहिलं तर आपल्याला चांगलं पाहायला मिळते, बघू शकता. आणि इथंही आपला पैसा बनणार आहे, जो की अजून बनला नाही.
चालू वर्षामध्ये -11% CAGR आहे. रिझर्व्ह बघितलं तर 1175 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 282 करोडचं कर्ज आहे. चार्ट जर बघितला तर आपण ही ट्रेंड लाईन पहिलीच ओढून ठेवली होती. 60च्या जवळ सपोर्ट घेऊ शकतो म्हणून, आणि सपोर्ट जवळ आल्यानंतर कंपनी वर फिरलेली इथं बघू शकता. म्हणजे सपोर्ट हे काम करत असतात, आणि हे सपोर्ट ब्रेकडाऊन झालं. आता दुसऱ्या सपोर्टवर कंपनी आहे, जो की जवळपास 57-57.5 रुपयाचा सपोर्ट आहे, आणि त्याच्यानंतर तिसरा सपोर्ट जो आहे तो 56 रुपयाचा आहे. तर हे ध्यानात ठेवून आपण गुंतवणूक करायला पाहिजे अशा सपोर्टवर. तरच आपल्याला भविष्यामध्ये ती जेव्हा कंपनी वर फिरेल तर चांगला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या कंपन्या फक्त अभ्यास म्हणून तुमच्या पुढे ठेवलेल्या आहे. व्हिडिओ मोठा झाला, वेळ नसेल तर स्पीड वाढून तुम्ही बघू शकता. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.